पाच आपल्याला काय करायचंय प्रश्न क्रमांक 5 समांतरभुज चौकोन एबीसीडी चे कर्ण परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात तर एक समांतरभुज चौकोन आहे समांतरभुज म्हणलं तर दोन्ही बाजू समांतर समोरासमोरील असतात आणि सारख्या पण असतात ही बाजू सारखी असणार आहे ही बाजू सारखी असणार आहे आणि ते समांतर सुद्धा असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला नाव काय दिलेलं आहे चौकोनाचं ABCD पुढे म्हणतात जर AO आणि त्याचे कर्ण आहेत दोन हा असा कर्ण इथून असेल दुसरा असा इथं O नाव दिलेलं आहे आणि ते म्हणतात AO आहे म्हणतात 5 BO आहे म्हणतात 12 हे आहे म्हणतात 12 AB बरोबर 13 हे आहे म्हणतात 13 आणि चौकोन ABCD समभुज आहे हे दाखवा तर आपल्याला माहिती नाही पण आपण काय करणार आहोत एका त्रिकोणाच्या या एका त्रिकोणावरून छोट्या मधातल्या त्याच्यावरून ठरवणार आहोत की ह्याच्यात कर्ण कोणता आहे तर बघू आपण चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे म्हणून AB समांतर BC किंवा CD लिहू शकता व AD समांतर BC हे झालं आता समांतरभुज चौकोनामध्ये काय असते सम्मुख बाजू पण सारख्या असतात पण आपल्याला आधी काय करायचंय इथं पायथागोरसचा प्रमेयाचा व्यत्यास लागू होते का कारण तीनही बाजू दिलेले आहेत तिथं ह्या त्रिकोणामध्ये तर त्रिकोण AOB मध्ये AB चा वर्ग बरोबर 13 चा वर्ग बरोबर 169 याला समीकरण नंबर 1 दिलं पुन्हा उरलेल्या दोन बाजू AO आणि OB म्हणजे OA चा वर्ग अधिक OB चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग हे आहे 25 हे आहे 144 टोटल 169 याला समीकरण नंबर 2 द्या इथे यायचं OA चा वर्ग अधिक OB चा वर्ग इथे यायचं समीकरण 1 व समीकरण 2 वरून AB चा वर्ग बरोबर OA चा वर्ग अधिक OB चा वर्ग याला समीकरण नंबर 3 द्या जे आहे की नाही ते चेक करा कारण पहा इथं AB चा वर्ग किती आहे 169 दोघांची बेरीज 169 मग असं आपण लिहू शकतो ना मग इथले यायचं म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार असं जर असेल तर समजायचं त्रिकोण AOB हा काय असणार आहे काटकोन त्रिकोण असणार आहे बरोबर आहे म्हणून त्रिकोण AOB हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून आता हे झालं ह्याच्या बाबतीत मग आता हा काटकोन त्रिकोण आहे तर एकाच रेषेवरचा हा इकडचा कोण पण काटकोनच असणार आहे आणि दुसरं एक आपल्याला गुणधर्म तसेच समांतरभुज चौकोनाचे
कर्ण परस्परांना दुभागतात. आता दुभागतात म्हणलं तर ही बाजू आणि ही बाजू सारखी असणार आणि ही बाजू आणि ही बाजू सारखी असणार आहे. आपण यांना थोडं बदल करून लिहू सारखी दाखवण्यासाठी. त्याला 4 रेषा दिल्या, त्याला 3 रेषा दिल्या. तर इथे लिहायचं म्हणून ओ ए बरोबर OC बरोबर 5 व OB बरोबर OD बरोबर 12. याच आपण लिहू शकतो. कशावरून? ह्या गुणधर्मावरून. समांतर चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणलं तर ही बाजू सारखी, ही बाजू सारखी. आता ह्याच्यावरूनच आपण असं लिहू शकतो. आता इथला ह्या दोघांची ह्या बाजू पण सारख्या आल्या, ह्या बाजू पण सारख्या आल्या, ह्या बाजू पण सारख्या आल्या. ह्या बाजूचं उत्तर इथं 13 आहे, ह्याची सम्मुख बाजू ही आहे. तर असं आपण ते पण दुसरा एक गुणधर्म वापरा. तसेच समांतर भुज चौकोनाचे सम्मुख चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. एकरूप असतात तर मग म्हणून AB बरोबर DC बरोबर 13 हे आपण लिहू शकतो. आता एक बाजू ही एकरूप आली, ह्याचं माप पण सारखं आहे, ह्याचं माप पण सारखं आहे, तर ह्या बाजू पण सारख्याच येणार आहेत. ते पुढे आपण लिहू. हे लिहून घ्या एवढं. लगेच चालू बोल नका. आपण आता ह्याच्यावरून हे माप काढलेले आहे, हा पण 13 आलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे हा 90 अंशाचा कोण असेल तर हा पण 90 अंशाचाच असणार आहे, पण ते लिहावं लागेल. लिहायचं तर त्रिकोण BOC मध्ये कोण BOC बरोबर 90 अंश डायरेक्ट लिहू शकतो. असं करू आपण. बरोबर 180 वजा कोण BOA आणि लिहायचं रेषीय एक रेषीय कोन. एक रेषीय कोनाचं गुणधर्म काय तर त्या एका रेषेवर असलेले कोन दोन्ही त्यांचं माप 180 अंश असते. आता लिहू शकतो आपण म्हणून कोन BOC बरोबर 180 वजा 90 बरोबर 90 अंश. म्हणून कोन BOC बरोबर 90 अंश. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता आपण अगोदरच इथला माप पण काढलेला आहे आणि इथलं माप पण काढलेलं आहे. तर आता त्यावरून इथं 2 बाजू दिलेले आहेत, कर्ण काढायचे. तर लिहू शकतो आपण BC चा वर्ग बरोबर BO चा किंवा OB चा वर्ग अधिक OC चा वर्ग. तर हे आहे आपल्याजवळ 12 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग म्हणजे हे 144 अधिक 25 दोघांची बेरीज 169. हे आलं BC चा वर्ग वर्गमूळ घेऊन टाकायचं म्हणजे आपल्याला BC भेटून जाईल. ते येईल आपलं 13. तर आता BC 13 आहे तर ह्याची सम्मुख बाजू AD आहे, ती पण काय येणार आहे 13. ते समीकरण किती नंबरचं दिलं त्याला बघा. म्हणून BC बरोबर AD बरोबर 13 आणि इथं लिहायचं समीकरण 3 आहे की 4? 3 आहे ना. तर मग आता सगळ्याच बाजू काय झाल्या तुमच्या 13 मापाच्या आल्या. मग तो सगळ्याच बाजू जर सारख्याच मापाच्या असतील तर तो चौकोन कोणता असणार आहे? ह्याला पण आपण देऊन टाका काहीतरी समीकरण नंबर. किती चालू होता आपला? 4था.
ह्याच्या अगोदर 13 कशाचं तरी माप काढलं होतं ते समीकरण बघा. 13 शेवटचं काढलं होतं इथं. हे ह्याला समीकरण नंबर 4 द्या आणि ह्याला 5 द्या. ह्याला 5 द्या. ह्याच्या अगोदरचं आपण समीकरण होतं का त्याला 4 देऊन टाका. ते 13 उत्तर काढलेलं. मग लिहायचं इथं समीकरण कोणकोणते समीकरणामध्ये 13 उत्तर आहेत प्रत्येक बाजूंचे ते समीकरण लिहून टाकायचे. कोणकोणते आहेत? 1 आहे 2 आहे. समीकरण 1 मध्ये दिलेले आहे म्हणजे 169 चा वर्गमूळ घेऊन 13 पहिल्या 2 बाजू काढलेल्या. चौथा आहे वाटतं ना ते समीकरण 4 व समीकरण 5 वरून चौकोन ABCD चे ABCD च्या सर्व बाजू समान लांबीच्या आहे म्हणून चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे दाखवता येईल. ये डन हो गया. काऊन नाही सोडवलं ते सांगा पहिले. कॅमेरा बंद करा ना. सर कॅमेरा बंद करा ना. ते नाही आपलं 5.1 मधला 6वं उदाहरण सुरू आहे बघा. सराव संच 5.1 6वं उदाहरण आहे. आकृती दिलेली आहे आपल्याला. आधी आकृती काढून घेऊ आपण अशी. समांतरभुज चौकोन आहे आणि त्याच्या आतमधून एक समांतरभुज चौकोन आहे. असं नाव आहे PS इथं RQ म्हणजे PQRS आणि एक आहे ABC इथं ABCR आणि सांगितलेलं आहे आकृती 5.12 मध्ये चौकोन PQRS व चौकोन ABCR हे 2 समांतरभुज चौकोन आहेत. समांतरभुज चौकोन आहे म्हणून दिलेले आहे आणि कोन P बरोबर 110 तर चौकोन ABCR च्या सर्व कोनांची मापे काढा. चौकोन ABCR याच्या सर्व कोनांची मापे काढायची. आपल्याला दिलेलं आहे इथं 110. सोपं आहे. चला आपल्याला एवढं तर माहिती आहे चौकोन PQRS हा समांतर भुज चौकोन आहे हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर दिलेले आहे. म्हणून कोन P एकरूप कोन R इथल्या याचं सम्मुख कोन आणि आपल्याला कोन P बरोबर किती आहे 110 अंश म्हणून कोन R बरोबर काय होईल 110 अंश. इथल्याला समीकरण नंबर 1. आता जो लहान चौकोन आहे तसेच चौकोन ABCR हा समांतरभुज
चौकोन आहे का? कारण हे पण काय केलेलं आहे आपल्याला दिलेले आहे प्रश्नामध्येच आपल्याला सांगितलं. मग आता हा कोण आपल्याजवळ 110 आहे तर ह्याचा सम्मुख कोण हा पण निघाल इथं पटकन लिहायचं. म्हणून कोण आर एकरूप कोण बी इथं लिहायचं सम्मुख कोण आणि कोण आर आपण इथं ऑलरेडी काढलेले आहे त्या समीकरण नंबर 1. म्हणून कोण बी बरोबर काय येईल तुमचं 110 अंश समीकरण 1 वरून. आता आपल्याजवळ कोण आर कोण बी निघाले, कोण ए आणि कोण सी काढायचे. आपल्याजवळ गुणधर्म आहे समांतरभुज गुणधर्म असं घ्या. हे पहा समांतरभुज चौकोनामध्ये इथले लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते बरोबर. इथे लिहिणार आपण समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोणांची बेरीज 180 अंश असते. तर मग आपल्याला पटकन भेटून जाते कोणतीही जोडी घ्या. कोण आर कोण सी घ्या, कोण ए कोण आर घ्या, कसं घेतलं तरी चालतंय लिहायचं. मग म्हणून कोण ए अधिक कोण आर बरोबर 180 अंश. कोण ए आणि कोण आर माप किती आहे 180 अंश. तसंच कोण आर आणि कोण सी चं माप पण 180 अंशच असणार आहे. आणि यांचं माप काढून टाकू आपण. म्हणून कोण ए अधिक 110 कारण आर किती आहे 110 बरोबर 180 आणि कोण ए बरोबर 180 वजा 110 तर कोण ए बरोबर येईल तुमचं 70 अंश. आता कोण ए निघाला म्हणजे कोण सी भेटून जाते सम्मुख कोण ठेवून टाकायचे किंवा त्या दोघांची बेरीज केली तरी चालते सेम असं काढल्यावर. त्याला समीकरण नंबर 2 द्या इथले यायचं. तसेच कोण ए एकरूप कोण सी इथले यायचं सम्मुख कोण. म्हणून कोण सी बरोबर 70 अंश समीकरण 2 वरून शेवटी लिहायचं. म्हणून कोण आर बरोबर 110 अंश, कोण बी बरोबर 110 अंश, कोण ए बरोबर 70 अंश व कोण सी बरोबर 70 अंश. झालं. तर आपल्याला काय काढायला लावलं होतं चौकोन ABCR च्या कोणांच्या मापे काढा म्हणून सांगितले होते ते निघाले लिहून. पहा प्रश्न क्रमांक 7 प्रश्नामध्ये दिलेला आहे चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे आणि पुढे सांगतात ते किरण AB जे आहे ते पुढे पर्यंत जात आहे तर त्या किरण AB वर ई बिंदू असा आहे की AB बरोबर BE म्हणजे त्या दोघांचं माप सारखं आहे म्हणून सांगितले. आणि पुढे सांगतात रेख DE जी आहे ती BC ची दुभाजक आहे म्हणून आपल्याला दाखवायचे आणि ती F बिंदू मध्ये छेदते. अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे तर आपल्याला सिद्ध करायचे. तर तुमच्या माहितीसाठी सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं आहे चौकोन ABCD हा काय आहे समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात म्हणून बाजू AB एकरूप बाजू DC. आता ह्या दोन्ही पण बाजू काय असणार आहेत सारख्याच असणार आहेत.
पण आपण काय करणार आता, ही सारखी, आता ह्या दोन सारख्या आल्यात, आता ह्या ऑलरेडी सारख्या आहेत, त्याच्यावरून ह्या दोन सारख्या होतील, इथं विरुद्ध कोण होतील, आणि तुमचा समांतर चौकोनाचा ह्या छेदिकेमुळे इथं तयार होणारे इथले कोण पण सारखे असू शकतात व्युत्क्रम कोण कसोटीनुसार, ते आपण दाखवू शकतो. को कसोटी असू शकते, कोणती बाजू, कोण आणि कोण, कोकोबा अशी कसोटी आहे का? तर इथं लिहिणार काय आपण, बाजू ए बी एकरूप बाजू डी सी, ह्याला समीकरण नंबर 1 द्या. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे, ए बी बरोबर बीई हे आपल्याला दिलेलं आहे. याला समीकरण नंबर 2 द्या आणि इथं लिहा पक्ष दिलेला आहे, म्हणजे त्यात पक्ष असते. त्यानंतर काय झालं, त्यानंतर ना दुसरी गोष्ट काय, तर आता आपल्याला काय करायचंय, ह्या दोन त्रिकोणामध्ये ही बाजू आणि ही बाजू एकरूप दिसत आहे, कारण ही ह्याच्यासोबत एकरूप आहे, तर ह्याच्यासोबत ही पण एकरूपच असणार आहे. या दोन्ही सोबत एकरूप असल्यामुळे ते परस्पर एकरूप असणार आहे. लिहायचं त्रिकोण डी एफ सी व त्रिकोण ई एफ बी मध्ये आपण दोन त्रिकोण घेतले, कोणकोणते, डी एफ सी आणि ई एफ बी, म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण आपण घेतलेला आहे. आता आपल्याला ही डीई कधी दुभागते हे नंतर सिद्ध होईल, आधी आपल्याला ही दोन त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवावं लागेल. ते दोन त्रिकोण काय करावं लागेल, एकरूप आहे दाखवावं लागेल. म्हणून इथे लिहायचं, त्या दोन त्रिकोणामध्ये आपण असं लिहू शकतो, बाजू बीई एकरूप बाजू सीडी किंवा डीसी, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. ह्याला समीकरण नंबर, आता आपण आधी दिले 2, हे 3, ह्याला 3 दिलं आणि हे कशावरून लिहिलंय आपण, समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून. कारण AB सोबत DC आहे आणि AB सोबतच B एकरूप आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. मग आता त्यावरूनच आपण काय केलं, मग B आणि DC पण एकरूप आहे म्हणून दाखवलं. हे समीकरण 1 व 2. ह्याला समीकरण नंबर आपण 3 दिलेला आहे. तसेच कोण DFC एकरूप कोण EFB, हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, आपण असं दाखवू शकतो. इथे लिहायचं समीकरण नंबर आणि ह्याचं कारण लिहा, विरुद्ध कोण. हे काय आहे कारण, विरुद्ध कोण. समीकरण नंबर किती द्यायचं आहे आपल्याला, 4 द्या. कारण काय आहे, विरुद्ध कोण. आता आपले ही बाजू एक एकरूप दाखवली, इथला कोण आणि इथला कोण एकरूप दाखवलाय. तुमच्या माहितीसाठी आता बाकीच्या दुसरे काय दाखवता येते, इथला कोण पण आपण दाखवू शकतो व्युत्क्रम कोण कसोटीनुसार. कारण ही सरळ, हा दिलेला किरण सरळ आहे आणि ही बाजू त्याला समांतर आहे. लिहायचं किरण ए बी समांतर रेख डीसी, हे काय तर पक्ष दिलेला आहे म्हणून, आणि तसेच व रेख बीसी छेदिका आहे. ही काय झाली, त्याची छेदिका झाली. म्हणून कोण, इथले कोण आपण दाखवू शकतो, कोण ई बी एफ एकरूप कोण डी सी एफ. इथले यायचं व्युत्क्रम
कोण? याला समीकरण नंबर 5 द्या. आता आपल्याजवळ ही बाजू हे दोन कोण एकरूप आहेत. मग आपण आता डायरेक्ट लिहू शकतो. म्हणून त्रिकोण कोणते दोन त्रिकोण घेतले होते आपण? DFC एकरूप त्रिकोण EFB इथले यायचं. मग कोणती कसोटी लागू करणार इथं आता? कोको कसोटीच करून टाका. हे बाजूचं राहू द्या, कारण आपल्याजवळ कोको बा कसोटी आहे का? नाही ना, असं काही दिलेले आहे? कोको बा असं नाही. तर कोको आहे तर कोको लावू टाकू आपण इथं. यायचं कोको कसोटी. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये ह्या दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात. मग डायरेक्ट घ्यायचं. हे आता पहिली एक बाजू तर आपण एकरूप दाखवलेलीच आहे, बाकीच्या दाखवून देऊ. म्हणून बाजू BF एकरूप बाजू CF. ह्याला समीकरण नंबर 6 द्या. बाजू DF एकरूप बाजू EF. ह्याला समीकरण नंबर 7 द्या. आता त्या त्रिकोणाच्या सर्वच बाजू एकरूप आहेत. मग म्हणून आपण काय लिहू शकतो? म्हणून रेख BF एकरूप हे तर दाखवलेलंच आहे. मग हे सारखे झाले तर आपण लिहायचं किरण DE BC ला दुभागते असं लिहू शकतो आपण. लिहायचं म्हणून रेख DE बाजू BC ला दुभागते. हे कशावरून लिहितोय आपण? समीकरण 6 वरून. कारण ह्याच्यामध्ये आपण दाखवलेले की ते दोन एकरूप आहेत म्हणून. शेवटी लिहून टाका. सिद्ध झाले. आपण सिद्ध केलंय तसं. लिहून घ्या. आता परत एकदा समजून सांगतो तुम्हाला.